नमस्कार, मी धनश्री. आज आहे मार्गशीर्षचा पहिला गुरुवार. त्यामुळे मी रांगोळी, उंबरा पूजन आणि दारावर स्वस्तिक काढून घेतली पूजा करायला. ही पूजा मी नेहमी सकाळी करते, कारण दिवसभर ही पूजा आपल्या घरामध्ये राहते आणि दोन्ही प्रहरी म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला देवीची सेवा करता येते. आता मागचं डेकोरेशन करून घेतलंय मी आणि आता मी मांडायला घेते चौरंग. त्याआधी जागा ही व्यवस्थित गोमूत्राने मी पुसून घेतली आहे. त्या जागेवर हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घेणार आहे मी. आपण ज्या जागेवर पूजा मांडणी करतो ती जागा पवित्र करून घेणं आणि तिची पूजा करणं हे खूप महत्वाचं आहे. त्याशिवाय आपल्याला पूजा लाभत नाही असं म्हणतात. चौरंग मांडून झाल्यावर तो देखील व्यवस्थित गोमूत्राने पुसून घेत जा. त्याच्यावर मी पिवळं वस्त्र अंथरून घेतेय. आता मी त्याच्यावर हे छोटंसं चौरंग मांडून घेते. मी एका 16 सोमवारच्या उद्यापनाला जोडी म्हणून जेवायला गेले होते, त्यावेळेस मला हे चौरंग मिळाले आहे. मला असं गिफ्ट खरंच खूप आवडतं, कारण ते थेट देवाला उपयोगी पडतं आणि जेव्हा जेव्हा आता मी पूजा करेल तेव्हा तेव्हा मला त्यांची आठवण येईल. त्यावर देखील आसन अंथरते. आता या प्लेटमध्ये मी अक्षता घेणार आहे, कारण मला अष्टदळ कमळ बनवायचंय. याच्यावरतीच मला माझ्या पूजेची कलश मांडणी करून घ्यायची आहे. आता मी हा अक्षदांनी भरलेला आधी तांब्या त्याच्यावर ठेवून घेतला. याचं कारण असं की माझी जी वस्त्र आहे ती थोडी उंच आहेत आणि मला कलश थोड्या उंचीवर हवा होता, जेणेकरून ती वस्त्र खूप छान दिसतील. आता त्याच्यावरती जो कलश मला ठेवायचा आहे त्याला मी रक्षासूत्र तर बांधलंच आणि त्याचबरोबर रक्षासूत्राला अशी काठी देखील बांधून घेतली आहे. त्याचं कारण असं, घातलेली वस्त्र अशी सरळ बसतात आणि आपण जे दागिने घालतो देवाला ते देखील असे व्यवस्थित बसतात. आता ते नक्की कसं हे पुढं तुम्हाला लक्षात येईलच. आता देवाची वस्त्र मी त्या कलशाला व्यवस्थित नेसून घेतले. तुम्ही बघू शकता ती काठी लावल्यामुळं ही जी वस्त्र आहेत ही सरळ बसलेत एकदम. आता मी विड्याची पानं आणि नारळ मांडून घेणार आहे आणि मग देवीचे सगळे अलंकार तिला घालून घेणार आहे. मुखवटा मात्र मी सगळ्यात उशिरा घालते. त्याचं कारण असं की एकदा मुखवटा घातला की ज्वेलरी व्यवस्थित घालता येणार नाही. नारळ एकदा ठेवला ना की ज्वेलरी खूप छान घालता येते. आज मी देवीला टेम्पल ज्वेलरी घालायचा विचार करतेय. मार्गशीर्ष महिन्यामधले गुरुवारचे हे महालक्ष्मीचे व्रत मी खरंच खूप मनापासून करते, कारण याचे खरंच खूप छान अनुभव मला माझ्या आयुष्यात मिळालेले आहेत. प्रत्येक गुरुवारी देवीला असं वेगळ्या काही रूपात आवरायला, तिला सजवायला हे तर मला खूप आवडतं. दागिने घातल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की ती काठी जी मी लावली त्याच्यामुळे दागिने किती असे स्टेबल व्यवस्थित बसतात. आणि हेच जर तुम्ही नुसत्या डायरेक्ट कलशाला घालायचा प्रयत्न केला तर एवढे छान नाही बसत. आता माझ्या देवीला अलंकार घालून झालेले आहेत आणि ते झाल्यानंतर मी आता देवीला मुखवटा घालणार आहे. अजून तो मुखवटा घालायचा आहे तरी इतकं सुंदर रूप देवीला आलेला आहे. मुखवट्याचा दोरा मी हा आधीच नारळाच्या मापाचा बांधून घेतलाय. मुखवटा घालून झाल्यानंतर मी देवीच्या डोक्यावरनं पदर देते. आता हे पदर देण्याची जी माझी पद्धत आहे ती मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे, कारण खरंच खूप उपयोगी पडणार आहे तुम्हाला. देवी बरोबर आलेला तिचा पदर असा मध्यभागी असा त्रिकोणी करून घ्यायचा, जेणेकरून दोन्ही साईडला समान भाग पडतात आणि हा जो त्रिकोणी पार्ट आहे हा आपल्याला नारळावरती अडकवता येतो. त्या त्रिकोणी केलेल्या पार्टला बघा आधी मी पिन लावून घेते, म्हणजे ते निसटणार नाही, सिक्युअर राहील. नारळाला प्लीज पिन वगैरे काही लावू नका. नारळ म्हणजे देवीचं शरीर मानतो आपण आणि त्याला पिन वगैरे अशा काही टाचण्या प्लीज तुम्ही टोचू नका, कारण ज्या गोष्टीला आपण देव मानतो तिला आपण असं दुखवू नाही शकत. देवीच्या दोन्ही साईडला जे पदर राहिलेले आहेत ना त्यांना मी पिन लावून घेणार आहे, जेणेकरून ती हलणार पण नाही आणि खूप छान दिसेल. तुम्ही जर कोल्हापूरची महालक्ष्मी बघितली तर तिच्या देखील दुतर्फा असा पदर लावलेला असतो आणि मला अगदी तशीच महालक्ष्मी माझी देखील बनवायची आहे. देवीचे जे हे वस्त्र आहे ना हे मला खूप आवडतं, त्यामुळे पहिल्या गुरुवारी मी हेच घालायचं ठरवलं होतं. हे वस्त्र माझं गेल्या वर्षीचं आहे, पण असं वस्त्र मला या वर्षी सुद्धा कुठेच बघायला मिळालं नाही. या वस्त्राचं ना महत्वाचं म्हणजे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि त्यात तिची ही इरकल बॉर्डर खरंच खूप छान वाटते. देवीला आता वस्त्र घालून झालीये, तिचा पदर घेऊन झालाय, बघा किती छान दिसायला लागलीये माझी देवी.
एवढ्या सुंदर गुरुवारच्या पूजेला जेव्हा आपल्याला शुक्रवारी उत्तर पूजा करून काढायला लागतं ना, त्यावेळेस मला ना असं घर मोकळं झाल्यासारखं वाटतं. खूप रुखरुख लागते. मला वाईट वाटतं ज्यावेळेस मी पूजा काढते. आता देवीला मी जी गुलाबाची वेणी आणली होती ती लावून घेतेय. आता देवीचं सगळं आवरून घेतल्यानंतर मी पूजा करायला सुरुवात करणार आहे. समया पेटून घेतल्यानंतर सगळ्यात आधी मी गणपतीची स्थापना करणार आहे. आता तुम्ही म्हणता देवी आधी मांडून घेतली आणि नंतर मग गणपतीची स्थापना आणि पूजा करणार का? तर काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर देवी आपण ज्यावेळेस बसवायला घेतो ना, त्यावेळेस तिला खूप वेळ लागतो. कधी कधी असंही होतं की आपल्याला ठेवलेली पूजा परत काढावी लागते. घातलेली वस्त्र कधी कधी नीट परत घालण्यासाठी काढावी लागतात. त्यामुळे मी हे सगळ्या देवीचं आवरून घेतल्यानंतर जी मेन पूजा असते ती करायला घेते. आचमन करून घेतलं, संकल्प करून घेतला आणि त्याच्यानंतर मी आता गणपतीची स्थापना करतेय. अष्टलक्ष्मी दिव्याची देखील मी आज पूजा करून घेणार आहे. देवीची मी ओटी भरून घेतली. हीच ओटी आपल्याला पुढचे 4 गुरुवार वापरायची आहे आणि नंतर देवीबरोबर विसर्जित करायची. आता सगळ्यात महत्त्वाचं, सगळी पूजा झाली की देवीला अत्तर अर्पण करायचं. महालक्ष्मीच्या कुठल्याही पूजेला अत्तर फार महत्त्वाचं आहे. देवीला अतिशय प्रिय येते. आधी मी साधी रांगोळी काढणार होते, परत असं वाटलं की एवढी फुलं आणलेत तर चला आपण छान फुलांचीच रांगोळी काढूया. माझ्याकडे दुसऱ्या रंगाची फुलं जास्त नव्हती, म्हणून मध्ये मध्ये मी मुद्दामून असे कॅन्डल होल्डर्स ठेवले आणि मध्ये मध्ये त्याच्यामध्ये दुसऱ्या रंगाची फुलं टाकली. आता सगळी पूजा एकदा व्यवस्थित मांडणी झाली ना की त्याच्यानंतर मी मार्गशीर्षची जी कथा आहे, जी पोथी आहे ती वाचून घेते. पोथी वाचून झाली, पूजा मांडून झाली. आता संध्याकाळी मी देवी पुढे बसून श्री सुक्तन म्हणते आणि त्याचबरोबर माझ्या काही नेहमीच्या आरत्या वगैरे असतात त्या करते. आशा करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ खूप आवडला असेल. यातून तुम्हाला नक्कीच काहीतरी वेगळं शिकायला मिळालं असेल. माझी पूजा कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच काही सजेशन असतील, क्वेरीज असतील तर कमेंट करा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा.